गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळी 6:30 वाजले होते आणि सारखं मी क्रिकेट खेळायला चाललो होतो. त्यानंतर ग्राउंडवरती पोहोचलं, स्टंप ठोकले. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी पुढचे क्लिप काय घेऊ नाही शकतो, सॉरी फॉर दॅट. त्यानंतर स्टंप ठोकल्यानंतर आमची मॅच चालू झाली. मग खेळत बसलो. खेळून झाल्यानंतर घरी गेलो, आंघोळ केली, नाश्ता केला आणि डायरेक्ट जॉबला जायला निघालो. आणि मला इके दिसलं, इकेला म्हणलं सोड मला जॉबवरती. बाबेल बाप्प्या पण कुठे तर चालली होती आणि थोड्याच वेळाने जॉबवरती पोहोचलो. आणि आज लवकर आलो होतो जॉबवर बिकॉज वर्कलोड होता खूप. त्यानंतर पीसी चालू केला आणि काम करत बसलो. थोडा वेळ काम केलं. माझा लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक मध्ये मग पोरं आले. आम्ही सगळीजण राम मंदिरामध्ये गेलो बिकॉज आज रामनवमी होते आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं नव्हतं. सकाळीच येणार होतो मंदिरामध्ये बट जॉबला जायचं होतं, सो टाइमच भेटला नाही. आणि संध्याकाळी सुद्धा भेटणार नव्हता बिकॉज मिरवणूक वगैरे असते गावात. त्यानंतर म्हणलं दुपारीच यावं बिकॉज दुपारी टाइम आहे लंच ब्रेक मध्ये. त्यामुळे सगळी पोरं गोळा केली आणि डायरेक्ट मंदिरामध्ये आलो. मी प्रभू श्रीरामांना ती देव आहेत म्हणून नाही मानत, देवाच्या आधी ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत त्यामुळे मी त्यांना मानतो. आणि मी कोणत्या धर्माचा असतो ना तरी मी प्रभू श्रीरामांना तेवढंच प्रेम केलं असतं. जसे श्रीराम आहेत माझ्यासाठी तसेच हनुमान सुद्धा माझ्यासाठी आहेत बिकॉज सगळ्यात जास्त मोठे भक्त तेच होते श्रीरामांचे. त्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचलो आणि आमच्या ऑफिसमध्ये बॅटरी आलो होता. बॅटरी वगैरे सेट करून डायरेक्ट उसाचा रस घ्यायला आलो. त्यानंतर उसाचा रस पार्सल घेतला. थोडा वेळ काम केलं. काम केल्यानंतर माझं आउट झालं. त्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झाल्यानंतर गावात गेलो. कावडची आरती होती आज, सो कावडची आरती वगैरे केली. कावडची आरती झाल्यानंतर जेवण केलं. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट प्रभू श्रीरामाच्या मिरवणूक मध्ये पाहू शकता प्रभू श्रीरामांची मूर्ती कशी आहे. अगदी राम मंदिरामध्ये जशी आहे तशीच एक्झॅक्ट मूर्ती इथं बनवली होती. प्रभूंच्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मिरवणूक मध्ये गेलो नाचायला. दोन डीजे आणले होते मिरवणुकीला. कधी ह्या डीजे पाशी नाचायचो, कधी त्या डीजे पाशी नाचायचो. तर कोणता डीजे चांगला वाटत आहे मला कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर थोड्याच वेळाने खूप गर्दी वाढली इथं. मधूनच बाप्प्या पेटला. डायरेक्ट मित्राकडून भागवाचा झेंडा घेतला आणि बसला फिरवत. अगदी जवळून तुम्ही प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहू शकता या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मिरवणूक वगैरे झाली, घरी आलो, जेवण केलं आणि झोपून गेलो. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ.